आज आपण सरळ सेवेसाठी विज्ञानावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहेत. यामध्ये आपण 20 प्रश्न पाहणार आहोत आणि त्यांचं उत्तरही पाहणार आहोत. प्रश्न पहिला, पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, क्लोरीन. पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीनचा उपयोग केला जातो. प्रश्न दुसरा, रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, विल्यम हार्वे. विल्यम हार यांनी रक्ताभिसरण क्रियेचा शोध लावला आहे. प्रश्न तिसरा, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, यकृत. मानवी शरीरामध्ये यकृत हे सर्वात मोठी ग्रंथी आहे. प्रश्न चौथा, ध्वनीचा वेग सर्वात जास्त कोणत्या अवस्थेत असतो? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, स्थायू. स्थायूमध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त असतो. त्यानंतर असतो द्रवामध्ये आणि त्यानंतर असतो वायू आणि सर्वात कमी जर असला तर तो म्हणजे नसल्याचा जमा असतो निर्वात पोकळीमध्ये. प्रश्न पाचवा, क जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, स्कर्वी. रातांधळेपणा जो हा रोग आहे हा ए जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. बी जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो. तर डी जीवनसत्वाच्या अभावामुळे मुडदूस हा रोग होतो. प्रश्न सहावा, विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला आहे. हसविणारा वायू म्हणजेच लाफिंग गॅस म्हणून कोणाला ओळखले जाते? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नायट्रस ऑक्साईड. प्रश्न आठवा, मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 37°C. प्रश्न नववा, रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रेडिओ लहरी. प्रश्न दहावा, सूर्यप्रकाशामध्ये एकूण किती रंग असतात? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 7. सूर्यप्रकाशामध्ये एकूण 7 रंग असतात. प्रश्न 11वा, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, अलेक्झांडर फ्लेमिंग. प्रश्न 12वा, वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 21% ऑक्सिजन असतो. तर 78% हा नायट्रोजन असतो. प्रश्न 13वा, भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रिश्टर स्केल. हे भूकंप मोजण्याचे एकक आहे. सेल्सिअसमध्ये आपण तापमान मोजतो. तर द्रव पदार्थ हे आपण लिटरमध्ये मोजतो आणि डेसिबल हे जे आहे ते आवाजाचं एकक आहे. प्रश्न 14वा, शुद्ध सोने किती कॅरेटचे असते? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 24 कॅरेट. प्रश्न 15वा, इन्शुलिन हे संप्रेरक शरीरातील कोणत्या अवयवातून स्रवते? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, स्वादुपिंड. स्वादुपिंडातून इन्शुलिन हे संप्रेरक शरीरामध्ये स्रवते. याच्यामध्ये जर काही कमी जास्त झालं तर त्या डायबिटीस हा रोग होतो. प्रश्न 16, गॉइटर हा रोग कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे होतो? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आयोडीन. आयोडीनची कमतरता झाली तर आपल्याला गॉइटर हा रोग होतो. प्रश्न 17वा, आधुनिक आवर्त सारणी कोणी मांडली? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मोस्ले. मोस्ले यांनी आधुनिक आवर्त सारणी मांडली आहे. प्रश्न 18वा, मानवी मेंदूचे वजन साधारणतः किती असते? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 1300 ते 1400 ग्रॅम. प्रश्न 19वा, सजीवांच्या रचनेचा व कार्याचा घटक कोणता? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पेशी. प्रश्न 20वा, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे बनते त्यांना काय म्हणतात? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, फोटॉन. असे जनरल नॉलेजवर आधारित अभ्यास करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.